मराठी मनोरंजन विश्वात आज सुरू होते नवी क्रांती। चित्रपट आणि OTTच्या पलीकडे जात कलाकारांच्या स्वप्नांना पंख देणारी तुझ्याच साठी एक मन विखुरलेलं ही मराठी YouTube वेब मालिका आजपासून चर्चेत। आपण नेहमीच पाहतो की सॅटेलाइट चॅनलवर सिरियल मिळावी म्हणून अनेक निर्माते, दिग्दर्शक, लेखक प्रयत्न करत असतात। यातून बरीच कॉम्पिटिशन आहेत, चॅनल्स कमी आहेत आणि त्यातून रिजनल ठराविक प्रोडक्शन हाऊसला सातत्याने त्यांचे सिरियल होत असतात। अशातून नवीन मेकर्सला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे। या माध्यमातून आमचे मित्र ओंकार पिंपळे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले प्रोड्युसर सर्जेराव गायकवाड, राम सर या सर्वांनी एकत्र येऊन एक यूट्यूबवर पहिली मराठी मालिका चालू करण्याचं मोठं धाडस केलेलं आहे आणि ते त्यांनी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहेत। अतिशय कष्टाळू आणि त्या क्षेत्रातले नाव कमवलेली व्यक्ती या टेक्निकल विभागात काम करतात की ज्यांनी आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईट चॅनल्सवर वेगवेगळ्या प्रसिद्ध चॅनल्सवरच्या मराठी मालिका पाहतो त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याच दर्जाची, त्याच क्वालिटीची मालिका आपल्या समोर 8 फेब्रुवारीपासून येणार आहे। निश्चितच आपण सर्वांनी यूट्यूबला जाऊन तुझ्यासाठी ही नवीन मराठी मालिका 8 फेब्रुवारीपासून पाहावी आणि अशा या नवीन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो। नमस्कार, माझं नाव राम असुरजी पाटील। माझी एक आर्टिस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातले 1200+ चॅनल हँडल करतो। जसं की साजन बेंद्रे, चंदन कांबळे, मिलिंद शिंदे अशा खूप सारे सिंगर लोकांचे आम्ही चॅनल हँडल करतो। त्यामुळं आम्हाला मला बऱ्यापैकी यूट्यूबचा अनुभव आहे की यूट्यूबला कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल। ओके, त्याच्यानंतर काय आलं की आता सिरियल जे कलर्स मराठी, झी मराठी मी जेवढा सर्वे केला तर महाराष्ट्रात माझ्या मते फक्त 25 ते 30% लोकांच्या घरी ही चॅनलला आहे। कारण काही पेड सबस्क्रिप्शन आहे सगळ्या गोष्टी, आणि आपण ही यूट्यूबला त्यासाठी करत आहे की आज एक घर आहे, एकच TV आहे आणि 10 लोक आहे, पण 10 लोकांकडे मोबाईल आहे, म्हणजे 100% लोक आज यूट्यूबला कनेक्ट आहे। त्यामुळे आपण इतिहासात पहिल्यांदा एक बिग बजेट सिरियल यूट्यूबला घेऊन येत आहे। हा शानदार सोहळा पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला उपस्थित होते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले। या लॉन्च सोहळ्याला प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, अभिनेते शिवभक्त सचिन गवडी, निर्माते सर्जेराव गायकवाड आणि राम अश्रुजी पाटील तसंच दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते। मालिका आहे, मालिकेचा एक चांगला वेगळा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न यशस्वी होईल। आणि ज्या वेळेला एक 5-10 वर्षानंतर यूट्यूबवरती मालिकेची सुरुवात कोणी केली होती त्यावेळेला राम पाटलाचं नाव सगळ्यात पहिले येईल आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। तुझ्यासाठी एक मन विखुरलेली या मालिकेसाठी शुभेच्छा देतो। राम भाऊ, हा खूप चांगला प्रयत्न आहे, आमच्या शुभेच्छा नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण टॅलेंट खूप आहे आणि टॅलेंटला वाव मिळाला पाहिजे। प्रत्येकाला फेमस व्हायचं आहे, प्रत्येकाला वेगळं काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळं कलाकारांना तुम्ही चान्स द्या, संधी द्या। या सिरियलची सुरुवात आता होते आपल्यातून आणि ही संकल्पना ज्यांनी मांडली आमचे ओंकार बंधू असतील, आमचे सर्जेराव बंधू आणि आमच्या यूट्यूब मार्केटमधला नटखट कृष्णा राम पाटलांना ही माहिती आहे की एखादी गोष्ट जर ती हातात घेतली, राम पाटील मला सांगत असतात की साजन भाऊ आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे। कोणताही मोठा निर्णय असताना राम पाटील हे मला विचारत असतात आणि राम पाटलांना आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी काय मला सांगितलेल्या त्या सगळ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत। त्यामुळे ही सिरियल सुद्धा सक्सेसफुल होणार हा 100% माझा दावा आहे। नमस्कार, मी अंजली टाले आणि आमची एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुझ्यासाठी एक मन विखुरलेलं। या मालिकेत मी सायलीची भूमिका करते। सायली हे एक असं कॅरेक्टर आहे की जिच्या आयुष्यात भूतकाळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता ती एका अशा नात्यात आहे जिथे ती सुखी पण आहे आणि सुखी नाही पण आहे।
तिला कळत नाही आहे कधी कधी की तिला नक्की काय हवं असतं. तिची एक खूप जिवलग मैत्रीण पण आहे आणि जी कायम तिच्यासोबत असते. ही एक खूप इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ट्विस्ट असणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमची ही मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून फक्त आणि फक्त गंध मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा, रोज रात्री 8 वाजतापासून. ही जी आमची सिरियल येते तुझ्यासाठी एक मन विखुरलेली, त्याच्यामध्ये मी एक राधा नावाची भूमिका निभावते. राधा ही सायलीची मैत्रीण आहे आणि सायलीच्या प्रत्येक प्रवासात ती तिच्या सोबत असते. तिला जर काही कुणी त्रास दिला किंवा तिला जर कुणी काही द्वेषाने बोललं तर ती सतत तिच्या सोबत असते. आणि 9 फेब्रुवारीपासून ही आमची मालिका दररोज तुम्हाला 8 वाजता बघायला मिळेल गंध मराठी या युट्यूब चॅनलवर. तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या. मान्यवरांनी मालिकेच्या संकल्पनेचं मनापासून कौतुक करत ही मालिका मराठी डिजिटल मनोरंजनासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर मी गेली 10 वर्ष ते 11 वर्ष झालं मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, जे की चॅनल लेवलला गेलो. स्टार प्रवाहावरती जसे की माझ्या एक 10 ते 12 सिरियल ॲज अन असोसिएट आणि सेकंड युनिट डिरेक्टर म्हणून झालेले आहेत. त्यानंतर अभिनेता म्हणून मी जवळजवळ 28 एक मालिका केल्या ज्या की सपोर्टिंगमध्ये केल्या. तर ह्या कामाचा अनुभव घेऊन माझा मित्र राम पाटील यांनी आणि मी एक कन्सेप्ट अशीच म्हणजे त्यांनी कन्सेप्ट दिली आणि आम्ही ती क्रिएट केली. त्या पद्धतीने आम्ही आता पुढे चालतोय. आणि यूट्यूबवरती आहे ही पहिल्यांदाच थोडी रिस्क घेतोय आम्ही स्वतःहून, का तर त्याचं चॅनल जे आहे ते खूप ग्रोथवालं आहे. आम्हाला ही म्हणजे गॅरंटी आहे की तो जो आहे ह्या आम्हाला किंवा सगळ्यांनाच एक जरिया म्हणता येईल आपल्याला की तो सगळ्यांना पुढं नेईल. कारण की आम्ही चॅनलवरती खूप दिवस झालं काम करतोय. चॅनलवरती 10-10, 11-11 वर्ष झाली. तर आपण इमोशनली म्हणजे एक मैत्री. आणि जेव्हा कसं असतं बऱ्याचशा महिलांचं असं पण असते प्रॉब्लेम्स की घरी जेव्हा नवरा मारतो वगैरे काय करतो तर त्या दुसरा वे पकडतात. तर ते वे म्हणून एक मैत्रीण पकडलेली आहे इथे. नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. बेसिकली ही फील्ड माझी नाही आहे, पण माझा मित्र राम पाटील त्यांनी मला यासाठी सांगितलं की माझ्याकडे अशी स्टोरी एक तयार आहे म्हणून. आणि त्याला ती खूप दिवसापासून खूप वर्षापासून करायची होती. त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना होकार दिला आणि त्यामध्ये चालू केलं. माझं बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. दुबई, व्हिएतनाम आणि इंडिया या 3 देशात माझं काम चालतं. फक्त आणि फक्त रामच्या भरोश्यावरती मी हे काम चालू केलेलं आहे. आता मे बी सगळं देवावरती आहे की होपसो सगळं सक्सेसफुल होईल. नमस्कार, मी मनोज झुंगा. माझं या तुझ्यासाठी वेब सिरीजमध्ये दीपक हे नावाचं कॅरेक्टर आहे. मी विलन प्लस कॉमेडी कॅरेक्टर करतो आहे त्याच्यामध्ये आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. पहिल्यांदाच असं काहीतरी करतो आहे, तर बघू आता काय होईल काय नाही. आता तुझ्यासाठी ही जी काय सिरियल येते त्याच्यामध्ये मी श्रेयस नावाचं कॅरेक्टर करतो आहे. म्हणजे जी सायली आहे तिचा जो हस्बंड आहे त्याचं कॅरेक्टर मी प्ले करतो आहे. सो इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे मूड पाहायला मिळतील. हा मूडी कॅरेक्टर आहे. कधी तो तिच्यावर प्रेम करतो, कधी तो तिच्यावर रागवतो सुद्धा. आणि तो एकदम डाऊट आहे कारण माझी बायको सगळ्यात सुंदर बायको आहे असं त्याला वाटतं. तर तिला जर ह्यानी भडकवलं, हा पण मागे आहेच तिच्या आणि तिची जी खास मैत्रीण आहे तिच्यावर पण मी जरा असं जेलस फील वगैरे करत असतो. सो असं अशा टाईपचं कॅरेक्टर आहे. तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं ही यूट्यूब मालिका 9 फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. मराठी मनोरंजन विश्वातील ही नवी वाटचाल कलाकारांसाठी संधींचं दार उघडणारी आणि प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव देणारी ठरणार आहे. मराठी डिजिटल क्रांतीची ही सुरुवात तुम्ही नक्की पाहायला विसरू नका.